नमस्कार मित्रांनो, योजना परिचयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांमध्ये, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचा नंबर वेटिंग लिस्टमध्ये आहे, त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. आर-टी-ईच्या पहिल्या राऊंडमधील प्रवेशासाठी शासनाने जी मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे वेटिंग लिस्टवर असलेल्या हजारो पालकांच्या आशेवर पाणी फेरले जाते की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की ही मुदतवाढ नेमकी वेटिंग लिस्टवाल्यांसाठी कशी नुकसानकारक ठरत आहे आणि आता दुसऱ्या लिस्टची शक्यता कधी आहे. मित्रांनो, खरं तर या आठवड्यात दुसरी लिस्ट लागणे अपेक्षित होते, कारण 70,000चा आकडा केव्हाच पार झाला होता. परंतु पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ज्या जागा रिक्त राहून वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना मिळणार होत्या, त्या जागा आता परत पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांकडून भरल्या जात आहेत. सध्या हा आकडा 73,000च्या पुढे गेला असून अजूनही हातामध्ये 6 दिवस शिल्लक आहेत. या 6 दिवसांत जर अजून प्रवेश निश्चित झाले, तर वेटिंग लिस्टसाठी उरणाऱ्या 30 ते 35,000 जागांची संख्या आणखी कमी होईल. पालकांचा संताप याच गोष्टीवर आहे की ज्यांना पहिल्या फेरीत संधी मिळाली होती त्यांनी वेळेत प्रवेश का घेतला नाही आणि वारंवार मुदतवाढ देऊन वेटिंग लिस्टवर असलेल्या मुलांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात का घातले जात आहे. अनेक पालकांना पहिल्या फेरीत कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रवेश नाकारला गेला होता. परंतु आता मिळालेल्या वाढीव वेळामुळे ते पालक आपल्या त्रुटी सुधारून कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा व्हेरिफिकेशन सेंटरला जात आहेत. नियम असा आहे की जर पालकांनी योग्य कागदपत्रे सादर केली तर व्हेरिफिकेशन सेंटरला त्यांना प्रवेश नाकारता येत नाही. यामुळे वेटिंग लिस्टच्या मुलांसाठी ज्या जागा रिक्त होणार होत्या, त्या आता पुन्हा पॅक होत आहेत. जर ही मुदत वाढली नसती, तर ही प्रक्रिया तिथेच थांबली असती आणि दुसऱ्या लिस्टचा मार्ग मोकळा झाला असता. आता प्रत्येक शाळेत एक जागा कमी होत असल्यामुळे वेटिंग लिस्टच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असेल की दुसरी लिस्ट कधी लागणार? तर पालकांनो, आता आपल्याला 8 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 8 तारखेपर्यंत ही मुदतवाढ संपल्यानंतरच शासनाकडून अधिकृत आकडा समोर येईल की नेमक्या किती जागा शिल्लक आहेत. त्या शिल्लक जागांच्या आधारावरच दुसरी लिस्ट जाहीर केली जाईल. तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस किती आहेत, हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या संबंधित शाळेत सध्या किती जागा रिक्त आहेत, हे एकदा नक्की तपासून पहा. कारण जितक्या जागा शिल्लक राहतील, तितक्याच विद्यार्थ्यांना दुसऱ्या लिस्टमध्ये संधी मिळणार आहे. आर-टी-ई प्रवेशाबाबतची ही परिस्थिती खरोखरच कठीण आहे, पण आपल्याला नियमानुसार 8 तारखेपर्यंत संयम ठेवावा लागणार आहे. या प्रक्रियेत तुम्हाला काहीही अडचण येत असेल किंवा काही प्रश्न असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आर-टी ॲडमिशनच्या संदर्भातील प्रत्येक छोटी-मोठी अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ इतर गरजू पालकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.